तर कस काय पब्लिक, जय शिवराय. परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर पब्लिक, मस्तपैकी आपल्या लाडक्या सरांच्या लग्नाचा कार्यक्रम उरकला आणि आपण डायरेक्ट गेलो जेवायला गेल्यावर गर्दी एवढी होती सांगूच नका. तेवढ्यात आपल्या अमोल सलगरनं वाढता वाढता काय ना मट्ट्याची बकेट वगैरे भरून घेतली आणि आला डायरेक्ट बाहेर घेऊन आल्यावर आपली पोरकाने नुसता मट्ट्यावर ताव दिला. तेवढ्यात मट्ट्याची बकेट संपली. नंतर हर्षाला म्हणलं अजून एक बकेट घेऊन ये. आपला हर्ष पण आला की अजून एक बकेट घेऊन. मग काय नाही मस्तपैकी सगळ्यांनी मट्टा एन्जॉय केला. तेवढ्यात आले आमचे लाडके माने सर. मग काय ना माने सरला घेऊन गेलो आपण डायरेक्ट जेवायला बी आपली मंडळी अशी बसलेली सांगूच नका. मग काय ना सगळी पोरं जेवायला बसली ती. वाड्याला कोणतं थांबायला लागतंय म्हणलं. मग काय ना आपण पण वाड्याला थांबलो. वाड्याला थांबल्यानंतर आपल्या मित्रमंडळीला काय कमी पडता का म्हणे, कारण आपली मित्रमंडळी सरांच्या लग्नात तेवढी नाचलेली ना सांगूच नका. मग काय ना सगळ्या मित्रांना वगैरे वाढलं. तेवढ्यात काका म्हणले तू काय तुझ्या मित्रमंडळीला वाढतोय म्हणले, तिकडे जरा पाहुण्यांना पण वाढ. काका घेऊन गेले की आपल्याला वाढायला. मग काय ना सगळ्या पाहुण्या मंडळीला पण जेवण वाढलं. त्यानंतर आपण पण जेवून घेऊया म्हणलं. मग आपण काय जेवायला बसलो नाही, डायरेक्ट आपल्या मित्रमंडळीच्या ताटात जेवायला चालू केलं. मस्तपैकी जेवण वगैरे केलं. तेवढ्यात आले आपले लाडके कोळी सरांची भेट वगैरे घेतली आणि आपण डायरेक्ट गेलो बाहेर गेलो तर आपण पाळणा आणायला, कारण आज तो पाळण्याचा विषय आपल्याला काय तो मिटवून टाकायचा होता. त्यानंतर आपल्या मित्रमंडळीनं गाडीतनं पाळणा वगैरे काढला, मस्तपैकी जोडून घेतला. तेवढ्यात आपल्या अमोल सलगरनं काय नाही पोस्टर दाखवलं. कसं आहे पोस्टर तर एकच नंबर केलं. त्यानंतर मस्तपैकी पाळणा दाखवून घेतला आणि आपण डायरेक्ट कार्यालयात एंट्री घेतली. एंट्री घेताच आपल्याकडे सगळी पाहुणे मंडळी बघत होती, कारण आपल्या मित्रमंडळीने आपल्या लाडक्या सरांच्या लग्नात गिफ्ट तसं आणलं होतं. गिफ्ट बघून तर सगळे हैराण झालतेच. मग काय ना आपलं सर पण काय ऐकत नव्हतं फोटो काढायला. सरांना थोडं म्हणल्यानंतर फोटो वगैरे काढला सरांसोबत. मस्तपैकी फोटो काढून झाल्यानंतर सर म्हणले तुम्ही काय माझ्या बाकीच्या कार्यक्रमाला काय बोलवणार नाही, कारण तुम्ही जाईल तिथं काय तर कांडच करताय, तुम्ही कुठं न्यायच्या लायकीचाच नाही. त्यानंतर थोड्या वेळ सरांची चेष्टा वगैरे केली. सरांनी पण आमची चेष्टा केली. त्यानंतर सरांना घेऊन गेलो आपण डायरेक्ट जेवायला गेल्यानंतर सरांनी पण मस्तपैकी जेवण वगैरे केलं. तर चला म्हणलं आता घरी जाऊया म्हणलं, आपलं काय काम संपलंय म्हणलं आजचं. मग का नाही सगळी मित्रमंडळी गेली आपापल्या घरी. तर मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. जय शिवराय.